श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. माऊली भक्तांनो, स्वामींनी तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी पंख दिले आहेत. त्यासाठी तुमचा दृष्टिकोन आता विशाल करा. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडत होतात त्या गोष्टी आता तुम्हाला खूप क्षुल्लक साध्या वाटतील, कारण त्याहून कितीतरी पटीने मोठे यश तुमच्या पदरात आता पडणार आहे. स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. गजानन माऊली म्हणतात, जर तुम्हाला यश हवे असेल तर हट्टी राहा, कारण फक्त हट्टी माणूसच इतिहास घडवतो. तुमचा हट्टीपणा तुम्हाला यशस्वी करेल. जो माणूस हजारो प्रहारांना तोंड देण्यास तयार असतो तोच माणूस महान व्यक्ती बनण्यास देखील तयार असतो. उगवत्या सूर्याचे आणि धावत्या घोड्याचे चित्र लावून यश मिळत नाही, तर यशस्वी होण्यासाठी सूर्यासमोर उठून दिवसभर घोड्यासारखे धावावे लागते. विश्वातील सर्व अर्थपूर्ण शक्ती तुमच्यासोबत तेव्हाच असतात जेव्हा तुम्ही मनाने आणि शब्दाने शुद्ध असता. माऊली सांगतात, बोलणे आवश्यक आहे, पण प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणे आवश्यक नसते. खरी शहाणपणाची ओळख जास्त बोलण्यात नसते, तर योग्य वेळी शांत राहण्यात असते. या जगात दोन प्रकारचे लोक खूप महान आहेत. एक तो ज्याच्याकडे सामर्थ्य असूनही तो क्षमा करतो, आणि दुसरा तो ज्याच्याकडे कमी असूनही तो वाटतो. गरिबी समस्या नसते, पण आत्मविश्वासाची कमतरता ही खरी अडचण असते. विश्वास असेल तर गैरसमजसुद्धा मिटतात, आणि विश्वास नसेल तर साधे शब्दही चुकीचे वाटतात. कारण विश्वास हा प्रत्येक नात्याचा आत्मा असतो. काल आपल्याला शिकवतो आणि उद्या आपल्याला मनातील पुन्हा प्रयत्न करण्याची संधी देतो. इतरांच्या यशाकडे मत्सराने पाहिलं तर मन जळतं, पण त्याच यशाकडे प्रेरणेने पाहिलं तर आपलं आयुष्य उजळतो. कोणी तुमच्याकडे सल्ला मागत असेल तर फक्त शब्द देऊ नका, आधारही द्या. कारण चूक करणाऱ्याजवळ ताकद असते, पण आधार नसतो. राग हा क्षणिक वादळासारखा असतो, तो येतो आणि विवेक हरवून जातो. म्हणून शक्य तितकं शांत राहा, कारण जीभ माणसाकडून सर्वात जास्त चुका करून घेते. आनंद आणि दुःख हे कायमचे नसतात, ते पाहुण्यांसारखे येतात आणि जातात. म्हणून त्यांच्यावर अहंकार करू नका आणि त्यांच्यामुळे खचूही नका. संयम हा खूप मोठा गुण आहे. झाडाला कितीही पाणी दिलं तरी फळ योग्य ऋतूतच येतात. देव आपल्याला दिशा दाखवतो, पण त्या दिशेने चालण्याची जबाबदारी आपलीच असते. बदल टाळून जीवन बदलत नाही. बदल स्वीकारणारा संघर्ष यश मिळतं. माणसाच्या शरीरात अनेक इच्छा असतात, पण आत्म्याला फक्त एकच इच्छा असते, शांती. लक्षात ठेवा, नात्याला वेळ द्या, कारण उद्या तुमच्याकडे वेळ असेल, पण कदाचित ती नाती नसतील. जीवनातील सर्वात मोठा आनंद ते करण्यामध्ये आहे जे लोक हे तुझ्याकडून होणार नाही. ध्येय ठेवा, प्रयत्न करा आणि काळ विश्रांती विसरा. यश तुमच्यापर्यंत येईल, ही मनात श्रद्धा असू द्या. तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर कमेंटमध्ये जय गजानन माऊली नक्की लिहा. तुमचे स्वप्न का पूर्ण होत नाही याचा विचार करू नका. धाडस करणाऱ्याचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाही. आयुष्य हे व्यक्तीच्या कृतीवरून ठरतं. त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नसतो. एक लांब धागा आणि एक लांब जीभ फक्त समस्या निर्माण करते. म्हणून धागा गुंडाळून जीभ बंद करणे चांगले. जर नाती भावनांनी जोडलेली असतील तर ती तुटणे कठीण असते. जर ती स्वार्थाने बनलेली असतील तर ते टिकवणे कठीण असते. जर कोणी तुटला तर ती दुरुस्त करायला शिका. जर कोणी रागवलं तर ते स्वीकारायला शिका. तुम्ही नशीबवान आहात, फक्त त्यांना सुंदरपणे जगायला शिका. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता ते तुम्ही आहात. तुम्ही जे बनू शकता असे तुम्हाला वाटते ते तुम्ही बना. आपले यश आणि अपयश आपण स्वतःवर किती विश्वास ठेवतो यावर अवलंबून असते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय गजानन नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. धन्यवाद.